मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण पाहतोय की अक्षय हा त्यांच्या घरात जी मोलकरीण असते तिला सांगतो की भरभरून जेवण बनव, भरभरून जेवण वाढ, आज मी खूप खाणार आहे, मी खूप खुश आहे. त्यावर ती विचारते, काय झालं भाऊ, एवढे खुश कशी काय आज तुम्ही? त्याबरोबर अक्षय सांगत असतो, अगं आज काय सांगू तुम्हाला, खूप मोठी मज्जा झाली आहे. आज मी साईला आणि रमाला केळवण दिलं होतं शाळेमध्ये आणि तेव्हा मी एक खेळ खेळूया असं म्हटलं आणि मग मी प्रश्न विचारले त्या दोघांना एकमेकाबद्दल. रमाला साईबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि मला मात्र म्हणजे माझ्याबद्दल मात्र तिला सगळं माहिती आहे. मग मी हे दाखवून दिलं की अजूनही रमाचं माझ्यावरच प्रेम आहे, अजूनही रमाला मीच हवा आहे तिच्या आयुष्यात. हे अगदी स्पष्ट झालं ना तिथे सगळ्यांच्या समोर. मग सगळ्यांना हे कळलं की माझ्याबद्दलच तिला अजूनही फिलिंग्स आहेत हे. त्याबरोबर आता हे सगळं ऐकण्यात पार्थ, तारा, मालविका कोणालाही इंटरेस्ट नसतो, तर आर्था मात्र हे सगळं मनापासून ऐकत असते. तर आता इकडे हे लोक जेवत असताना पुढे अक्षय हा म्हणत असतो, अरे असं काय करताय, मी तुम्हाला एवढी मोठी गोष्ट एवढ्या आनंदाने सांगतोय आणि तुमच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती आनंद का नाही आहे? असे सगळेजण सुटकी चेहरे करून का बसला आहात आणि असे का बघताय माझ्याकडे? काही झालं आहे का? आजी काय गं, हे कोणी काही बोलत नाही आहेत, काही झालं आहे का? त्याबरोबर आजी म्हणते, नाही रे काही नाही. त्यावर अक्षय म्हणायला लागतो, मी आज खूप खुश आहे. रमाने स्वतःहून एवढी माझी आवड निवड लक्षात ठेवलेली आहे हे बघून मला खरोखर खूप आनंद झाला. तरीही चेहऱ्यावरची कोणाच्या माशी हलत नाही हे बघून मग पुढे अक्षय म्हणायला लागतो, काय रे नक्की ना, तुम्ही सगळे हे असेच चेहरे करून का बसलाय? खरंच काही घडलेलं नाही आहे ना आजी? त्याबरोबर आता आजी म्हणते, नाही रे. इतक्यात तिकडे आता आत्या येते आणि म्हणते, आई असं कसं, खोटं का बोलतेस तू अक्षय बरोबर? मग मात्र आई आजी गप्प राहतात. तर आता आत्या म्हणते, खोटं बोलायचं नाही. त्यावर अक्षय म्हणतो, हो पण नेमकं झालंय काय आत्या? आता तू आली आहेस ना, मग तू तरी खरं सांग की काय झालंय ते. त्याबरोबर मग आता आत्या सांगायला लागते की तुझी ती रमा आहे ना, तुझ्या रमाने आपण पाचगणी सोडून जावं यासाठी आपल्याला पैसे पाठवले होते, 5,00,000 रुपये, आणि आपल्याला सांगितलंही होतं की तुम्ही आता इथून निघून जा. पण आपल्या आईने, आपल्या आजीने स्वतःहून त्या 5,00,000 रुपयांना ती परत देत सांगितलं की नको आहे म्हणून आम्हाला काही. आपल्या आजीने स्वतःहूनच हातावर दगड मारून घेतला. त्याबरोबर आता मालविका ही आई आजींकडे रागाने बघत असते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, बरं झालं तू नाही घेतलेस ते पैसे आजी. त्याबरोबर आता अक्षय म्हणतो, आणि रमा असं करणं शक्य नाही आहे. त्यावर आरोहीसुद्धा म्हणते, हो आई असं नाही करणार. त्याबरोबर मग मात्र आता इकडे लगेचच इरावतीला राग येतो आणि इरावती आरोहीला म्हणत असते, बाळा तुझ्या आजीने तुला ही गोष्ट शिकवली नाही का की दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलायचं नसतं, हे बेसिक मॅनर्स आहेत. त्याबरोबर मग अक्षय आरोहीकडे बघतो आणि आरोहीला शांत बस असं खुणावतो. मग आरोही गप्प बसते. तर इकडे अक्षय म्हणतो, नाही रमा असं करणार नाही. त्यावर मग आता लगेचच इरावती आत्या म्हणते, अरे का करणार नाही? साई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे कुठलेही निर्णय तिच्या सहीशिवाय होतात का? मग एवढी मोठी रक्कम कशी काय निघाली असेल? त्यावर अक्षय म्हणतो, ते काही असू दे आजी, तू पैसे घेतलेले नाही आहेस ना, व्हेरी गुड, आपल्याला ते पैसे नको आहेत, बस इतकंच आपण लक्षात ठेवायचं. त्यावर हे ऐकून आई आजींनासुद्धा आनंद होतो आणि आई आजी म्हणतात, हो रे हो. तर आता आत्या म्हणत असते, काय अक्षय खरंच तू डोक्यावर पडलायस? नाही म्हणजे खरंच आपल्याला पाचगणीतून बाहेर पडायचं नाही आहे का? खरोखर तुला ते पैसे हवे होते? त्याबरोबर मग आता लगेचच अक्षय म्हणायला लागतो, हो, कारण माझीसुद्धा हीच इच्छा होती. असो, बघूया पुढे काय काय करायचं ते. जाऊ दे, आपण सगळेजण आता जेवून घेऊया. करा जेवायला सुरुवात करा. सगळेजण जेवायला सुरुवात करतात. तर इकडे रमाला आठवत असतं की अक्षयने तिला विचारलं, मला सांगा साई सरांच्या आवडीचा रंग कोणता? साई सरांच्या आवडीचा पदार्थ कोणता? साई सरांना कुठे फिरायला जायला आवडतं? बरं एवढं सगळं सोडाच, मला एक गोष्ट फक्त सोपी सांगा, साई सरांना चहा आवडतो का कॉफी आवडतो? आता मग मात्र रमाला साईबद्दल काहीच माहीत नसतं आणि या गोष्टीचा विचार रमा आत्ता करत असते. रमा विचार करते की खरोखर
मला साईनबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि अक्षयबद्दल मात्र मला सगळं माहिती आहे. हे सगळं अक्षयने मुद्दामूनच केलं जेणेकरून मला साईनबद्दल काहीही माहिती नाही आहे ही गोष्ट सगळ्यांच्या समोर यावी. पण अक्षयने काही जरी केलं ना तरी मला काहीच फरक पडत नाही आहे. इतक्यात अक्षयचा फोन रमाच्या फोनवर येतो. रमा विचार करते का फोन करतायत हे, संपलंय सगळं आपल्यातलं. मग रमा फोन कट करते. अक्षय पुन्हा फोन करतो. मग रमा फोन उचलते आणि आता ती अक्षयला सांगते का फोन करताय तुम्ही सतत माझ्या फोनवर. त्यावर मग अक्षय म्हणतो मग तुम्ही उचललात का. त्यावर रमा म्हणते हे बघा तुम्ही सारखे सारखे फोन करू नका नाहीतर खरोखर मी तुम्हाला ब्लॉक करेन. त्यावर अक्षय म्हणतो जर ब्लॉक करायचं असतं तर येवाना केलं असतंस. त्यावर रमा म्हणते हो नाही केलं आहे तुम्हाला ब्लॉक, कारण माझ्या मुलीला माझ्याबरोबर कधी बोलायचं असेल, मला असं वाटतं आरोहीने फोन केला असेल ना म्हणून मी ब्लॉक नाही करत, कळलं ना तुम्हाला. त्यावर अक्षय म्हणतो हो का. अगं पण रमा तू किती येरझाऱ्या मारतेस. अगं तुझ्या कानातलं बघ पडलं. त्यावर रमा लगेच कानाला हात लावते. अक्षय म्हणतो डाव्या कानातलं नाही गं, उजव्या कानातलं. रमा उजवं कानातलं चेक करते. खरोखर ते पडलेलं असतं. रमा विचार करते बापरे यांना एवढं कसं कळत आहे, यांना मी दिसतीये का. मग रमा आता तिकडनं बाल्कनीत येते आणि बघते तर काय अक्षय घराच्या खालीच उभा असतो. रमा म्हणते काय सुरू आहे तुमचं, तुम्ही इथे कशाला आलाय, काय तंबू ठोकायचं विचार आहे. त्यावर अक्षय म्हणतो हो खरंच मला आज रात्री इथे तंबूच ठोकायचा विचार आहे. त्याबरोबर रमा म्हणते जा तुम्ही, मला नाही बोलायचं तुमच्याशी, कळलं ना. आणि मग रमा तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याबरोबर अक्षय हा रमाला सांगत असतो त्या साईने घरी 5 लाख रुपये पाठवून दिले होते मी 5 गण सोडून जावी म्हणून. पण त्याला एक गोष्ट सांग, मी अशी कुठलीही लाच घेऊन इकडनं जाणार नाही आहे, समजलं ना. त्याबरोबर रमा म्हणते काय साईने 5 लाख पाठवलेले. त्यावर अक्षय म्हणतो हो साईने 5 लाख रुपये पाठवलेले. पण त्याला सांग जर माझ्याबरोबर भिडायचं असेल ना तर खाली ये. मी इथे खाली उभा आहे, जे काही करायचं असेल तर तोंडावर कर, फेस टू फेस. हे असे घरी वगैरे पैसे पाठवून ना काही फायदा होत नाही, लक्षात आलं ना. त्याबरोबर मग आता अक्षयने असं म्हटलं तर रमा फोन कट करते. मग अक्षय आता रमाला हेही सांगतो की त्या साईला सांग मी खाली आलो. मग रमा आता विचार करते साईंनी खरंच असं नाही, साई हे असलं काहीतरी विचित्र करणार नाही, मला साईंवरती पूर्ण खात्री आहे. हे सगळं काम नक्कीच मला माहिती आहे त्याच व्यक्तीचं आहे. मग आता इकडे संध्या ही अण्णासाहेबांना म्हणत असते बाप्पा अण्णासाहेब, अहो ही एवढी मोठी यादी करून राहिली तुम्ही पाहुण्या मंडळींची. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणायला लागतात अहो हो संध्याताई, अहो आता माणसं खूप आहेत, म्हणजे कर्णिक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या मालकाचं माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आत्तापर्यंत आपल्या कर्णिक ग्रुपबरोबर खूप लोकं आहेत जी जोडली गेलीत. मग आता एवढी लोकं जर आपण जोडली आहेत तर त्यांना आमंत्रणं नको का द्यायला. त्यावर संध्या म्हणते हो खरं आहे तुमचं. इतक्यात त्या ठिकाणी रमा येते आणि आता ती संध्याला विचारते आई तुम्ही अक्षयच्या घरी 5 लाख रुपये घेऊन गेला होतात का. त्याबरोबर संध्या उत्तर देत नसते. अण्णासाहेबमध्ये बोलत असतात तर संध्या ही अण्णासाहेबांकडे बघत असते. तर रमा म्हणते आई मी तुमच्याशी बोलते. त्यावर मग आता लगेचच संध्या म्हणते हो घेऊन गेले होते मी 5 लाख रुपये. त्याबरोबर आता लगेचच रमा म्हणते पण कशासाठी. त्यावर आई सांगते कारण मला तुमचं लग्न होईपर्यंत तो पोट्ट्या 5 गणित नको आहे ना म्हणून. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर रमा लगेचच संध्याला विचारते पण आई का वागताय तुम्ही असं. याचा अर्थ इतकाच होतो की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का तुमचा माझ्यावर विश्वास. त्याबरोबर मग अण्णासाहेब रमाला म्हणतात रमा अगं तसं नाही आहे, पण आम्ही हे सगळं जे काही करतो आहे ते हे कार्य व्यवस्थित पार पडावं यासाठीच करतो आहे ना, आणि अक्षय इथे न राहिला तरच ते आपल्यासाठी चांगलं असेल. त्याबरोबर आता रमा म्हणते म्हणजे अण्णासाहेब तुम्हालासुद्धा ही गोष्ट पटते का, पटतं आहे का तुम्हालासुद्धा की एखाद्या माणसाच्या पोटावर पाय आणणं हे योग्य आहे म्हणून सांगा ना. त्याबरोबर आता लगेचच साईची आई म्हणते बाप्पा बघा या पोट्टीला त्या पोराचा केवढा त्रास होतोय तो. त्याबरोबर रमा म्हणते अहो होतोय त्रास, कारण मी त्यांची एकेकाळी बायको होते. नाही ही गोष्ट मी सोडून दिलेलीही आहे, पण मी कसं विसरू हे की ते माझ्या मुलीचे बाप आहेत, माझी मुलगी आहे त्यांच्याकडे. त्यावर अण्णा म्हणतात हे बघ रमा तू
ओव्हर पॅनिक होतेस. त्यावर रमा म्हणते, हो अण्णा, होतीये मी ओव्हर पॅनिक होतीये. कारण यांना जशी यांच्या मुलाची काळजी आहे ना, तशीच मलासुद्धा माझ्या मुलीची काळजी आहे. माझी मुलगीसुद्धा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्याबरोबर आता संध्या म्हणत असते की तू उगाचच्या उगाच पोरीच्या नावावर काय पण बोलू नको हां. आणि तू आता अण्णासाहेबांना केळवणात काय घडलं ते सांगितलं का? नसशील सांगितलं. ते पण सांगते ना मी. अण्णासाहेब, अहो त्या अक्षयने हिले साईबद्दलची माहिती विचारली तर हिले त्याच्याबद्दल काही एक माहीत नव्हतं, पण त्या माणसाबद्दल सगळं माहीत होतं. त्यावर रमा म्हणते, अहो हो, कारण मी कधी साईंकडे त्या नजरेने पाहिलंच नव्हतं. पण अक्षयबरोबर एकेकाळी मी संसार केला होता. ही गोष्ट कशी विसरताय तुम्ही? हे इतकं सोपं आहे. त्यावर संध्या म्हणत असते, अगं पोट्टे, पण तू इतक्यात साई त्या ठिकाणी येतो आणि साई म्हणतो, माय थांब थांब, मी बोलतो. आणि मग आता साई म्हणायला लागतो, काय होतं आहे ना रमा, नाही म्हणजे तुमच्या ह्या वागण्यामुळे ना अक्षयला अजूनही हेच वाटतंय की अजूनही तुमचं त्याच्यावरती प्रेम आहे. आणि त्यामुळे तो असा आणखीन जास्त वेड्यासारखा बावचळल्यासारखा करतो आहे. आणि त्यामुळे ना सर्व गोष्टी चुकून जात आहेत. कळलं का? तो तुमचा पाठलाग नाही सोडत आहे आणि सोडणारही नाही ना. जर त्याला हेच वाटत राहिलं की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे, तर अर्थात तो तुमचा पाठलाग नाहीच सोडणार. आणि काहून सोडायचा मग त्याने पाठलाग? कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? त्याबरोबर मग मात्र आता साई आल्यावर रमा गप्प बसलेली असते, शांत होते. त्यावर अण्णासाहेब म्हणत असतात, रमा हे बघ, आम्ही सगळेजण हे जे काही करतोय ना, ते सगळे हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं यासाठीच करतोय. तुला ही गोष्ट का कळत नाही आहे बाळा? आम्ही हे जे काही करतोय ना, ते सगळं तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी करतोय. हां, तू जरा विचार कर ना. त्याबरोबर रमा म्हणत असते, हो मला कळतंय सगळं, पण त्याबरोबर आता साई म्हणतो, आईची पद्धत थोडी चुकली असेल, पण तिला जे सांगायचं होतं तिचं उद्दिष्ट अगदी क्लिअर होतं. त्यानंतर मग त्या ठिकाणून आता लगेचच साईची आई आणि अण्णासाहेब निघून गेलेले असतात. आता रमा आणि साई दोघंच तिथे असतात. रमा साईला म्हणते, साई काय झालं आहे तुम्हाला? हल्ली तुम्ही असे का वागताय? बोला ना. त्यावर साई रमाच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, खरं सांगू मी असा का वागतोय, मला काय झालं आहे? रमा म्हणते, हो अर्थात बोला. त्यावर साई म्हणत असतो, काय झालं आहे ना, आता कंटाळा आला आहे मला ह्या सर्वाचा. खरंच खूप कंटाळा आला आहे. नाही म्हणजे आपलं लग्न ठरण्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला खूपदा विचारलं की रमा, खरोखर तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करायचं आहे ना? तुमचा निर्णय नक्की झाला आहे ना? त्यावेळी तुम्ही मला म्हणाल्या की हो साई, मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे. आणि आता तुम्ही ह्या असे वागताय. त्यावेळी मी तुम्हाला सांगत होतो की नाही, जर तुम्हाला अण्णासाहेबांची भीती वाटत असेल, माझ्या मायेची भीती वाटत असेल, तरी घाबरू नका, मी आहे. मी माझ्या मायबरोबरसुद्धा बोलतो आणि अण्णासाहेबांनासुद्धा समजावतो. सांगत होतो की नाही मी तुम्हाला. पण त्यावेळी तुम्ही मला काय सांगितलं की नाही, मला तुमच्याबरोबरच लग्न करायचं आहे साई, माझा निर्णय फुल अँड फायनल झाला आहे. म्हटलं होतात की नाही तुम्ही मला? म्हटलं होतात ना. मग आता मी सुद्धा ठरवलं आहे, मी सुद्धा तुमच्याबरोबरच लग्न करणार. आता मी बघा काय करतो ते. खाली अक्षय उभा आहे. आता तुम्ही एक काम करायचं, तुमची इच्छा आहे ना की त्याच्या मनात तुमच्याबद्दल फक्त राग आणि तिरस्कार निर्माण व्हावा म्हणून, मग मी सांगतो तसं वागा. आणि मग तो रमाला काहीतरी करायला सांगतो. आता रमाला साई जसं सांगतो, रमा खाली येऊन तसंच्या तसं वागते. ती अक्षयच्या समोर येते. अक्षय म्हणतो, अरे वा, साईला बोलावलं होतं, चक्क तू मला भेटायला आलीस? त्यावर रमा म्हणत असते, मी इथे आली आहे कारण मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती की तुम्हाला जे पैसे पाठवले गेले होते ते साईनी नाही तर मी पाठवले होते. त्यावर अक्षय हसतो आणि रमाला म्हणतो, नाही हे शक्य नाही आहे. त्यावर रमा म्हणते, का का शक्य नाही आहे? हेच सत्य आहे आणि हेच खरं आहे. कळलं? ते पैसे तुम्हाला मी पाठवले होते, मीच दिले होते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही माझा विश्वास आहे पूर्ण तुझ्यावर, तू असं नाही करू शकत. नाही, तू ते 5,00,000 रुपये नव्हते पाठवलेस रमा, मला व्यवस्थित माहिती आहे. त्यावर रमा म्हणते, मला जे सांगायचं होतं ते सांगून पूर्ण झालेली आहे. आणि हो, ही माझ्या बोटात असलेली अंगठी, ही अंगठी जोवर माझ्या बोटात असेल तोवर माझं तुमच्यावरचं प्रेम शाबूत असेल असं तुमचं म्हणणं होतं ना. मग ठीक आहे, आज मला ही अंगठी काढून टाकायची. ही अंगठी माझ्या बोटातनं निघत नव्हती. हिला असं वाटत होतं की हीच तिची जागा आहे, हेच तिचं स्थान आहे. पण नाही, असं नाही आहे.
ही तिची जागाही नाही आहे आणि हे तिचं स्थानही नाही आहे. मग जी तिची जागा नाही, जे तिचं स्थान नाही, तिथे तिला राहण्यात काही अर्थच नाही. म्हणून मी ही अंगठी काढून टाकते. आणि मग आता रमा ही ती अंगठी बोटातून काढण्यासाठी येताना कटर घेऊन आलेली असते. आणि आता रमा बोटातून ती अंगठी काढत असते. अक्षय रमाचा हात पकडतो आणि म्हणतो, रमा अगं थांब, काय करतेस तू, हे तुला त्रास होईल. त्यावेळी त्या ठिकाणी साई येतो आणि साई अक्षयला म्हणतो, हात सोड, सोड त्यांचा हात. मग अक्षयला हात सोडावा लागतो. साई म्हणतो, मुक्त व्हायचं आहे त्यांना तुझ्यातून आणि तुझ्या त्या आठवणीतून. होऊ दे, हां, काही बोलू नको, त्यांना जे करायचं ना ते त्यांना करू दे. मग रमा ही अक्षयच्या समोर कटरने ती अंगठी तोडत असते. अक्षय म्हणतो, अगं पण तू हे सगळं कशासाठी करतेस, का, तुला काय वाटतं हे सगळं करून आपल्यातलं नातं संपून जाईल का. अगं नाही, उलट हे सगळं करून मला तुझी आणखीन जास्त काळजी वाटेल. रमा मनातल्या मनात म्हणत असते, अक्षय तुमच्या मनात जर माझ्याबद्दल राग निर्माण करायचा असेल ना, तर मला हेच सगळं करावं लागणार आहे. कळत नाही आहे तुम्हाला. मग आता रमा जोरात ते अंगठी खेचते. त्याबरोबर आता रमाच्या बोटाला लागतं आणि बोटातनं रक्तसुद्धा येतं. पण रमा ती अंगठी काढते आणि अक्षयला म्हणत असते, ही घ्या, ही तुम्ही माझ्या बोटात घातलेली अंगठी मी आज काढून तुम्हाला देते, म्हणजे मी सगळं काही संपवते. हां, आता माझं तुमच्याशी काही नातं नाही आहे, कळलं ना तुम्हाला. माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे, लक्षात ठेवा. असं आता रमा अक्षयकडे पाठमोरी उभी राहून बोलत असते. त्याबरोबर अक्षय म्हणतो, रमा हे बघ तू ना. त्याबरोबर साई म्हणत असतो, आता कळलं आहे ना सगळं, आता पुन्हा नादी लागायचं नाही माझ्या होणाऱ्या बायकोच्या. त्याबरोबर अक्षय साईला बोट दाखवतो आणि गप्प राहायला लावतो. आणि मग आता अक्षय रमाला म्हणतो, खरंच तुझं प्रेम नाही आहे माझ्यावर. त्यावर रमा म्हणते, म्हटलं ना मी नाही म्हणून. माझं तुमच्याशी काही नातं नाही आहे, काहीही संबंध नाही आहे तुमचा आणि माझा, कळलं. त्याबरोबर आता रमा मनात म्हणत असते, अक्षय खरं तर मला खूप वाईट वाटतं हे सगळं करताना बोलताना, पण खरंच माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. त्यावर अक्षय म्हणतो, ठीक आहे, ठीक आहे रमा, तू जे बोललीस ते सगळं मला मंजूर आहे, पण हे सगळं सगळं अगदी एकदा, फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल ना. नाही, एकदा का तू डोळ्यात डोळे घालून बोललीस की मग मला ह्या सर्व गोष्टी पटतील आणि मंजूरही होतील. हां, फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. त्याबरोबर आता साई रमाकडे बघू लागतो. तशी रमा ही आता लगेचच डोळे पुसते, स्वतःला खंबीर बनवते आणि मग ते अक्षयच्या समोर येते. आणि अक्षयच्या समोर उभी राहून ती अगदी अक्षयच्या डोळ्यात डोळे घालून अक्षयला सांगते, माझं तुमच्यावर प्रेम नाही आहे आणि नाहीच आहे. ही आपल्या प्रेमाची शेवटची आठवण. असं म्हणत रमा अक्षयला एक फोटो फ्रेम देते. त्यानंतर अक्षय तिकडनं निघतो. तर इकडे संध्या म्हणत असते, या पोट्ट्यानं आमचं जगणं फार मुश्किल करून टाकलेलं आहे. नाहीतर काय, प्रत्येक वेळी नुसतं मधी 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 येतच असतोय. त्याबरोबर संध्या ही आता सांगत असते हे सगळं इरावतीला. तर इरावती आत्या म्हणते, आता मी खरे गुंड पाठवले. आज असं काहीतरी घडेल ना की त्यानंतर तो अक्षय पुन्हा कधीच येऊ शकणार नाही, कळलं ना. त्याबरोबर आता अक्षय हा एका ठिकाणी बसलेला असतो झाडाखाली. इतक्यात तिथे काही गुंड येतात. आता अक्षय त्या गुंडांना बघून जरा घाबरतो. हे सगळे कोण आहेत असा प्रश्नसुद्धा त्याला पडतो. तर आता ते गुंड म्हणत असतात की आता बघ आम्ही तुझं काय करतो ते, आणि ते अक्षयला मारायला लागतात. तर रमाला घरामध्ये असं वाटत असतं सतत की असं का वाटतंय की हे अडचणीत आहेत म्हणून खूप मोठ्या, काय करू, जाऊ का तिकडे. तर रमा ही शांत बसून असते घरामध्ये, तिला टेन्शन येत असतं. तर दुसरीकडे अक्षयला मार लोक मारत असतात. इतक्यात तिकडे एक गाडी येते आणि त्यांच्या तोंडावरती मोठा उजेड पडतो. अक्षयला खूप मारलेलं असतं लोकांनी. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.